हो आदित्य बाबा पाहून येत ते मामा मामा मला माफ करा पण तुम्हाला अंदाज नाही आपली पारू ही खूप स्पेशल मुलगी आहे आणि ती जगातल्या सगळ्या बेस्ट गोष्टी डिझर्व करते आणि त्या तिला मिळणारच. ए तुम्ही बघत काय उभ्यात चला निघाय तू हो जातोय अजून किती अपमान सहन करायचा. चला निघा. हा निघा. मूर्ख माणसं कुठली. दामिनी तू तर म्हणली होतीस की पारू नोकर आहे पण ह्या घरात तुझ्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट पारूलाच आहे. तुझ्या घरातली माणसं ज्या प्रकारे तुझ्याशी बोलतायत ना त्यावरून तर तूच ह्या घरातली नोकर वाटतेयस. अगं सर्वंट ग. चल येतो आम्ही. माझ्या मित्राचा फोन आला होता त्याच्या मुलासाठी पारूचं स्थळ आलंय आणि आज ते त्यांची बायको आणि तो मुलगा पारूला बघायला येणार आहे. ही नोकरच आहे आमच्या घरी आणि हिचा बाप सुद्धा माझ्याकडे नोकर आहे. माझा ड्रायव्हर आहे तो. माझ्या तेजसला असली मोलकरीन बायको नको. चला निघा. काय करायचंय अरे या दामिनी काकूचं? मला पण कळत नाही यार का तिच्या मागे लागलेली असते ना सतत अपमान करते त्या पारूचा. आज जे काही झालंय ना त्याने पारूला खरंच खूप वाईट वाटलं असणार आणि आणि मी प्रपोज केल्यावर ह्या सगळ्या दडपणाखाली येऊन पारूने मला नाही म्हणलं तर काही बोलशील. अरे पारूला काय माहित नाही का दामिनी काकूचा स्वभाव. आणि जर तुला एवढंच वाटत असेल ना तर जाऊन समजूत काढ ना तिची. बोलू का? जा तू पण येतोस का? चल. मी बी खुळी आहे. उगीच चपान बघत बसते आणि माझ्या मनानं माझ्या आवडीनं किर्लोस्कर कुटुंबाची आणि माझ्या देवी यांची सेवा करते ना. दुसरं कुठलं बी सपन बघायचा मला काय बी अधिकार नाही. बस 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 बस. आता दामिनी जे काही बोलली त्याचं वाईट वाटतंय. पण खरं सांगू का कधी कधी माच करणं गरजेचं असतं ग. आणि हे वाक्य मी खूप जपून आणि जबाबदारीनं बोलतोय. पारू बेटा अगं तू कोण आहेस काय आहेस याची जरा जाण ठेव ना. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहेस तू आणि आहेस म्हणजे आहेस. अहिल्याची सगळ्यात विश्वासू व्यक्ती आहेस. आदित्य आणि प्रीतमची चांगली मैत्रीण आहेस. अगं मग जगातलं दुसरं कोणी काही बोललं तरी त्याचा विचार का करायचा आहे. कर ना जरा माज. खोटं बोलतोय का सांग फक्त. चल मी तुला एक गोष्ट सांगतो. एका गावात एक दरिद्री आणि फाटका माणूस राहत होता आणि एक सुस्वरूप कर्तृत्ववान मुलगी त्याच्या प्रेमात पडली. त्या दोघांचं लग्न झालं. त्या मुलीने स्वतःच्या कर्तृत्वावरती एक मोठं साम्राज्य निर्माण केलं. जगाच्या दृष्टीनं ती साम्राज्याची मालकीण होती पण तो फाटका दरिद्री माणूस तिच्यासाठी सर्वस्व होता. आणि आजही ती तिच्या जोडीदाराचा शब्द ओलांडत नाही. तिच्यासाठी तो दरिद्री फाटका माणूस नसून सुखदुःखात साथ देणारा
सच्चा साथीदार आहे. आणि तो माणूस कोण आहे माहितीये? श्रीकांत सर, तुम्ही दरिद्री नाही आहात. हे बघा, तुम्ही स्वतःला असं काय बी बोलून घेऊ नका. हुशार आहेस. थोडक्यात जग आपल्याला काय म्हणतंय याच्यापेक्षा आपल्या माणसाच्या नजरेत आपण काय आहोत हे जास्त महत्वाचं आहे ना. आणि अहिल्याच्या, माझ्या, प्रीतमच्या, आदित्यच्या नजरेत तू दामिनीपेक्षाही जवळची आणि आपली आहेस. असं पुसत तर राहायचं, हसत राहायचं. आपले बाबा यार खरंच ग्रेट आहेत. किती साध्या सोप्या शब्दात फारची समजूत काढली यार. पण दादा, पारूला आलेल्या स्थळामुळे ना तुला एक सिग्नल मिळाला. लवकरात लवकर तिला प्रपोज करून टाक, नाहीतर आता ती वेळ आली. आदित्य, ए काय रे? बाबा थँक्यू. कशाबद्दल? काही नाही, असंच मला बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं. अरे किती खरंच यार, तू खूप ग्रेट आहेस. एकाच वेळी किती जबाबदाऱ्या पार पाडतोस. आईला बिझनेस मध्ये मदत करतोस, आपल्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोस. तुमची ते पेंटिंगची आवड जोपासता, कविता करता. मी खरंच खूप भाग्यवान समजतो स्वतःला की मी तुझा मुलगा आहे. You are a perfect dad. You are a perfect father. अच्छा, म्हणजे बाबा लाड करतात म्हणून हिज अ परफेक्ट डॅड, आणि आई शिस्त लावते म्हणून ती वाईट आहे का? आई असं काय करते? मला तसं म्हणायचं नव्हतं. नाही नाही नाही, त्याला असं म्हणायचं नव्हतं. खरंच म्हणायचं नव्हतं तसं. काय ना, बाप आणि मुलाच्या मध्ये एक छोटीशी भिंत असते जी आई आणि मुलाच्या मध्ये नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं बापाला भिंतीच्या पलीकडनं बघत असतात ना. त्यामुळे बापाला असं वाटत असतं की मुलं आपल्यापासून खूप लांब आहेत. म्हणजे आपली मुलं तशी नाही आहेत, आणि ते थोडा वेगळा विचार करतात ग. आणि आदित्यचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुलाही माहिती आहे, आणि वेळोवेळी ते व्यक्तही करतो तो. हा, आता फक्त माझ्या बाबतीत त्याला ते नाही करतायत, पण आता संधी मिळाली ना त्याला. आता संधी मिळाली तर त्याचा फायदा घेतोय तो, एवढंच. कशाला उगाच गैरसमज करून घेतेस? अरे वक्त की बात होती है, कभी धूप तो कभी छांव होती है. अंधेरे भले ही चुराए परछाई को मगर, अंधेरे भले ही चुराए परछाई को मगर, उजालों में फिर से वो साथ होती है. त्यामुळे तू उगाच नाराज नको होऊस गायल्या. आपली मुलं आहेत ती. आपल्या दोघात असा फरक नाही करणार, ते कधीच नाही करणार. श्रीकांत,
राग असू दे, रुसवा असू दे, असा चुटकीसरशी घालवतोस ना. खरंच कलाकार आहेस तू. मला बिझनेस मध्ये मदत करतोस, तुझं तुझं पेंटिंग कला जपतोस, मुलांचा मित्र आहेस चांगला. एक सच्चा कलाकारच हे सगळं पेलू शकतो. ही आपली कला थोडीशी द्या आपल्या मुलाला, त्याचाही संसार लवकरच सुरू होईल ना. बरं, तुम्ही दोघं गप्पा मारत बसा, मी आलेच. बरोबर आई समोर कसं सुचतं बाबा तुला हे सगळं? आई बरोबर समोर आली की कशा या कविता आणि शेरोशायरी सुचते. थांब, मला सांग, कविता म्हणजे काय असतं? काय आपल्याला जे वाटतंय ते सोप्या भाषेत समोरच्या माणसासमोर मांडणं. सोप्या भाषेत. हा, हे बघ, प्रेमात पडलेला प्रत्येक माणूस हा कवी असतोच असतो. खोटं नाही सांगत आहे, इतिहास साक्षी आहे. म्हणजे बघ, तो मजनू तो एक चांगला कवी होता. झालंच तर रांझा, तो सुद्धा कवी होता. प्रेम माणसाला कवी बनवतं, लेखक बनवतं, त्याला घडवतं सुद्धा. हे ठरवून नाही करतायत रे. आपलं प्रेमाचा माणूस आपल्या समोर आला ना की मनातल्या भावना शब्दांच्या रूपाने ओठावर तरंगायला लागतात. आणि तू होते कविता. मी तर केव्हापासून तिच्यासमोर माझ्या मनातल्या भावना कशा व्यक्त करायच्या त्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करतोय. ते काही नाही, आता ती समोर आली ना की मनात जे येईल तेच मी बोलणार आहे. येस, डन. आणि काय, कुठं हरवलंस? कुठं? नाही काय नाही, तेच विचार करत होतो कशा सुचतात या कविता काय. काही नाही रे, मनात आलं बोलून टाकलं. हं? हा, मनात आलं बोलून टाकलं. हे चांगलं आहे. मनात आलं बोलून टाकलं. हा, गुड नाईट. गुड नाईट. अरे अरे, यू आर द बेस्ट डॅड. पारू, हे बघ, तुझी ही जी काही कामं आहेत ना आता, ती पटापट आवर. आज संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर जायचंय? कुठं बाहेर जायचंय? नाही म्हणजे काही काम आहे का? आहे कामच आहे. मला सांगा ना आधी. मी एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचा विचार करतोय, तर त्यासाठी आपल्याला फोटोशूट करायचं. आणि तू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस ना, तुझे फोटो तर लागणार आपल्याला. आणि या फोटोशूट बद्दल कोणाला काही सांगू नकोस. ही पारू ना पक्की कामचुकार आहे. सारखी काहीतरी नवी नवी कारणं काढायची आणि घराबाहेर जायचं. आता पण निघाली प्रीतम सोबत, पण मी कोण आहे? दामिनी. कशी बाहेर जाते ना ते बघतेच. नको विचारूस प्रश्न, तयार राहा फक्त. पण प्रीतम सर, हे समजा असं मध्येच अचानक आणि हे बघा, मला स्वयंपाकघरात लई काम आहेत. तर दुसऱ्या कोणाला तरी सांग ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना, कंपनीचं काम आहे. हे बघ, तू तयार राहा. हवं तर इथूनच तयार होऊन जाऊ आपण. ओके, मी दादाला सांगून आलो. हा, बाबरू, काय ग एवढी घाई कसली आहे? वाघ मागे लागलाय का तुझ्या? बरं, ते सगळं ठीक आहे. मला सांग, आज स्वयंपाकात काय बनलंय? बनवलं नाही अजून, पण तिखट पिंडाच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, मसाले भात हे समजा बनवणार आहे. ओ नाईस. पण काय उपयोग? मला तर हे काही खाताच येणार नाही. माझा उपवास आहे ना का आज. आज तुमचा उपवास आहे, पण असं अचानक नाही. म्हणजे तुम्ही कधी उपवास धरत नाही ना. धरत नाही म्हणून काय झालं? आज आहे ना. हे बघ, तुला काही अडचण असेल तर तसं सांग. तुला तर माहिती आहे मला उपवास अजिबात झेपत नाही. मला ना अशी चक्कर येते. त्यामुळे उपवासाचं असं खूप काय काय बनवायचंय. मी तुला सांगते लिस्ट, तू लक्षात ठेव. साबुदाण्याची खिचडी, नंतर वरईचा भात, शेंगदाण्याची. दामिनी मॅडमना एवढं समजा बनवून द्यायचं म्हणजे लई वेळ जाणार. म्हणजे फोटोशूटला जाता नाही येणार.
फ्रूट सॅलड पण चालेल. हे सगळं पटपट बनव आणि माझ्या रूममध्ये घेऊन ये. हा, दामिनी मॅडम मी यातला एखादा सोपा पदार्थ बनवला तर चालेल का? बाकी तुम्हाला जे काय बी पाहिजे ना ते समजा उद्या देईन. काय आहे उद्या? उपवास कधी आहे माझा? आत्ता आहे ना, आज आहे ना? हे बघ, मी मालकीण आहे हा तुझी. तेव्हा मी जेव्हा जे बनवायला सांगते ना तेव्हा ते बनवायचं आणि माझ्या समोर आणायचं. मला सगळेचे सगळे पदार्थ आज आणि आत्ता पाहिजेत. बाहेर अजून खूप काम आहे हा पारू. तेव्हा पटापट आवर आणि ये. आवर. देवा समधी कामं पटापट करावी लागणार आहे. परू हात चालव. दादा ऐक, मी पारूला सांगितलंय, पारू तयार आहे, तू तयार आहेस ना? एकदम पोटात गोळा आला यार. अरे डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल. ओके नाही, पण तरीही काही झालं तरी मी आज पारूला माझ्या मनातल्या भावना सांगणार म्हणजे सांगणार. गुड. बरं, ती तिथे 7:30 वाजता काही करून पोचली पाहिजे. ओके? तिला तिथे वेळेवर पोचवायची जबाबदारी माझी. हा. हे तू काय बोलणार आहे? काय करणार आहे सांग ना. अरे यार थोडी तरी हिंट यार. पारू जेवढी स्पेशल आहे ना, हे प्रपोजही तितकंच स्पेशल असणार आहे. क्या बात आहे. तू फक्त ती 7:30 वाजता शार्प पोचली पाहिजे ह्याच्याकडे लक्ष दे. ओके? डन डन. ओके पारू, हे बघ दादाशी बोलणं झालंय माझं. 7:30 वाजता लोकेशनला जायचं. प्रीतम सर ही एक अडचण आहे. काय? दामिनी मॅडमचा उपवास आहे, त्यांनी लई काय काय पदार्थ बनवायला सांगितले आहेत मला. अगं मग तू नाही का नाही म्हणालीस तिला? असं कसं नाही म्हणणार? तुम्ही गप रहा, मला माझी कामं करू द्या. पारू प्रीतम सर मी आवडते ना पटापटा समजा. काय यार पारू. प्रिया तू आणि पारू आहे ना दोघी सारख्या आहेत का? तुम्हाला कोणाला नाही नाही बोलता येत ना? आणि हे काय सतत घरातली कामं करत असता यार? प्रीतम काय झालं? ते दादा काय दादांचं काय? ऍक्च्युली दादा आणि पारूचं एक फोटोशूट आहे आज. खूप इम्पॉर्टंट फोटोशूट आहे ते, आणि दोघांचं लाईफ चेंज होऊ शकतं त्या फोटोशूटमुळे. के पण दामिनी काकूने पारूला कामं लावून ठेवले, सोडतच नाहीये. सॉरी प्रिया, तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय. आपण वेळ येतच तुला सगळं सांगून टाकेन मी. आत्ता पुरतं सॉरी. पण मग आपल्याला पारूला मदत करायला हवी ना. मी एक काम करते, मी दामिनी काकूंशी बोलते. नाही 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 नाही, हे थोडं सिक्रेट ठेवायचं, कोणाला सांगता येणार नाही. आईला सुद्धा सांगता येणार नाही. हे जरा अवघडच आहे. म्हणजे पारूला घराबाहेर पण पाठवायचं आणि कोणाला सांगायचं पण नाही. बरं ठीक आहे, आपण करूया काहीतरी. हा बरं चला आपण बघूया पारूला कसं लवकर फ्री करता येईल. दामिनी मॅडम तुम्ही जे काम सांगितलं होतं ते झालं आहे. आता बाकी काही असेल तर ते आज नको उद्या करते. ए थांब. मालक कोण आहे? तू आहे की मी? जास्तीचा शहाणपणा करायचा नाही. पारू माझे पाय दुखतायत, जरा चेपून देतेस का ग? ओय पारू, अगं बहिणींचे पाय दुखतात, जा जा चेपून दे जा. आलीच. देवा हे शेवटचं काम असू दे. यानंतर मला फोटोशूटसाठी तयार व्हायचं आहे. पारू पण ना, काय गरज होती आता? आईंनी बोलवल्यावर पारू तरी काय करणार आहे? पण आहेच म्हणा. नाही नाही, पण असंच चालू राहिलं ना तर आपण पारूला लवकर फ्री नाही करू शकणार. उशीर होतो. काय रे रितेव, काय चालतं तुझं? बाबा तुमची एक हेल्प हवी आहे प्लीज. बोल ना. बाबा पारू आतमध्ये अडकली आहे सोबत, आणि मला तिला बाहेर घेऊन जायचं आहे. पण काय झालंय काय? बाबा नाही सांगता येणार हो. करतो काहीतरी. आलो. थँक्यू सो मच बाबा. पारू, इथे काय करतेस तू? हल्ली तुझं लक्ष नाही आहे हा? म्हणजे तुझ्या त्या जास्वंदीला पाणी घालत नाहीस का हल्ली तू? मी तर घातलं होतं. मग ते माळी दादा काय म्हणतात बघ जरा. जा पारू, आधी रोप बघ. आलेच. चल.
पाय जास्त दुखत असतील तर मी आल्यावर चेपेन.